की शरद पवार साहेब हे माझे गुरु आहे, मी त्यांना फार मानतो, ते माझे गुरु आहेत की मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी पवार साहेब आहेत। हे फक्त फडणवीस साहेबांना टार्गेट करतात किंवा भाजपला टार्गेट करतात असं नाही की भाजपचेच प्रवक्ते हे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधी बोलत आहेत। शरद पवार साहेबाला तर 4 दिवसांनी होणारी घटना अगोदरच माहीत असते। शरद पवार साहेबांनी एवढीच भूमिका घ्यायला पाहिजे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। सर्व समाज बांधवांना जय शिवराय। मी सचिन हावळे पाटील। आपण बघितलं असेल आता जे समाजकंटक किंवा हे काही प्रवक्ते हे मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट करत होते, आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत होते की मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी पवार साहेब आहेत। आता आपण बघितलं असेल छत्रपती संभाजीनगरमध्ये आदरणीय शरद पवार साहेब आले होते। आल्यानंतर काही आपले संभाजीनगरचे मराठा बांधव त्यांना प्रश्न विचारण्यासाठी गेले की साहेब तुम्ही मराठा आरक्षणाची भूमिका स्पष्ट करा। तर साहेबांनी क्लिअर सांगितलं की ओबीसी आणि मराठे हे एकत्र बसा आणि लाईव्ह चर्चा करा। आता ही चर्चा जर करायची असती, आता आपण बघितलं असेल संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी ज्याही चर्चा केल्या त्या लाईव्ह केलेल्या आहेत, त्या स्टेजवर केलेल्या आहे। अजून कोणती लाईव्ह चर्चा करायची बाकी होती? म्हणजे त्यांचा संदेश कळाला नाही आजपर्यंत। त्यांनी असंच झालेलं आहे, उघड भूमिका घेतलेली नाही म्हणून त्यांच्यावरही समाज नाराज आहे। पण आता हे जे प्रवक्ते म्हणतात की हे फक्त फडणवीस साहेबांना टार्गेट करतात किंवा भाजपला टार्गेट करतात असं नाही। सध्या सत्ताधारी पक्ष जो आहे तो भाजप आणि सेना हा पक्ष आहे आणि त्याच पक्षाच्या विरोधात बोलतात मनोज जरांगे पाटील। आता ते बोलण्याचं कारणही सांगतो की भाजपचेच प्रवक्ते हे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधी बोलत आहे म्हणून त्यांच्याविषयी बोलण्यात येत आहे। आज शरद पवार साहेब यांनी भूमिका स्पष्ट केली नाही तर मनोज जरांगे पाटलाचं स्टेटमेंट तुम्ही बघितलेलं आहे की शरद पवार साहेब म्हणतात की त्या बैठकीला आम्हाला बोलवलं होतं पण ती बैठक कशासाठी होती ती माहीत नव्हती। मग शरद पवार साहेबाला तर 4 दिवसांनी होणारी घटना अगोदरच माहीत असती, मग त्यांना ह्या बैठकीत काय आहे हे कळालं नाही। शरद पवार साहेबांनी स्पष्ट भूमिका घ्यायला पाहिजे होती, कारण आज बघितलं असेल तुम्ही मनोज जरांगे पाटील यांना आरोपीच्या पिंजऱ्यात सर्व पक्ष उभे करीत आहेत की शरद पवार यांच्या पाठीशी आहे। शरद पवार साहेबांनी एवढीच भूमिका घ्यायला पाहिजे ती मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। आज आपण बघितलं आहे नरेंद्र मोदी साहेब ज्या वेळेला पंतप्रधान झाले त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की शरद पवार साहेब हे माझे गुरु आहे, मी त्यांना फार मानतो, ते माझे गुरु आहेत। असे शब्द हे नरेंद्र मोदी साहेबांचे होते आणि शरद पवार साहेब म्हणजे देशाच्या इतिहासामध्ये त्यांच्या एवढा प्रगल्भ विचाराचा आणि त्यांचे एवढं 52-55 वर्ष राजकारणात असलेला एकमेव व्यक्ती शरद पवार साहेब आहे। यांच्या शब्दाला इतकी ताकद आहे। शरद पवार साहेबांनी जर फक्त मोदी साहेबाला जर सांगितलं की मराठा आरक्षणाचा प्रश्न हा मार्गी लावा, 100% मोदी साहेब त्याच्यावर विचार करू शकतात। पण झालं असं की कुणीच मराठ्यांची बाजू मांडायला तयार नाही। प्रत्येकाला असं वाटतं की मराठ्यांची बाजू मांडली तर ओबीसी बाजूला जातील, मुस्लिम बांधू जातील, असं नाही। सर्वसामान्य गावखेड्यातले 18 पगड जातीचे मुस्लिम, दलित, धनगर, बंजारा, ओबीसी सगळे 18 पगड जातीचे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आणि मराठा समाजाच्या पाठीशी आहे। सगळ्यांचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण हे काही जे 2-4 जे नेते सोडलेले आहेत ते जातीमध्ये भांडणं लावण्यासाठी सोडलेले आहेत आणि त्यांच्या विखारी टीकेमुळं समाजामध्ये तीव्र असंतोष पसरत आहेत, राग पसरत आहेत। पण मनोज जरांगे पाटील त्याला सावरायचं नेहमी प्रयत्न करतात। आम्ही नेहमी सांगतो की हे लोक आपल्यामध्ये भांडणं लावण्यासाठी सोडलेले, कुणी यांच्या भूलथापावर बळी पडू नये।